ठाण्यातील प्रभाग क्रमांक 18 मध्ये जयश्री फाटक या बिनविरोध विजयी झालेले आहेत। निवडीनंतर जयश्री फाटक यांनी जनतेचे आभार मानलेत। इतरांनी उमेदवारी मागे घेतल्याने फाटक बिनविरोध विजयी झालेत। त्यांच्याशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी मनीष गांगुडे यांनी। ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 18 मधून पुन्हा एकदा जयश्री फाटक या बिनविरोध निवडून आलेत आणि नेमकं काय कारण आहे की बिनविरोध निवडून येण्याचं की उमेदवारांनी माघार घेतली आहे, नेमकं काय कारण असावं? मी आजपर्यंत मला वाटतं किशननगर मध्ये माझा हा जन्म झालेला आहे। 55 वर्ष मी किशननगर मध्ये मी आज ह्या चाळीतनं तर मायाविलापर्यंत पोहोचले। त्याचं श्रेय फक्त ह्या जनतेचं आणि माझ्या ज्या महिलांचं प्रेम आहे त्याच्यामुळे। तर मला वाटतं हा श्रेय सगळ्या महिलांना दिला पाहिजे। पण कसं वाटतं बिनविरोध निवडून येणं? 15 तारखेला निवडणुका होणार होत्या, पण त्याच्या आधीच निकाल लागला आणि पुन्हा एकदा महापालिकेची नगरपालिकेची पायरी चढायची आहे। काय सांगाल, कसा भावना तुमच्या? नाही, मला विश्वास होता की मी बिनविरोध होणार, कारण ज्या उमेदवारांनी माझ्या समोर भरलेलं होतं तो फक्त एक फॉर्मॅलिटी म्हणून त्यांनी इच्छुक म्हणून केलं होतं। पण एक महिला म्हणून त्यांनी जो मला सन्मान दिला आणि माघार घेतली त्याच्याबद्दल मी त्यांचा धन्यवाद देते। आणि महिलाच शेवटी महिलाला मदत करते आणि त्यांना वाटलं की सक्षम महिला आहे, सगळ्यांना सक्षम करते, त्याबद्दल मला बिनविरोध त्यांनी केलेला। एकीकडे लाडक्या बहिणींचा तुमच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात जल्लोष बघायला मिळतो, लाडक्या बहिणींसाठी काय भावना? मला वाटतं शिंदे साहेबांनी ज्या लाडक्या बहिणी आज तयार केलेल्या आहेत त्यातल्याच आम्ही लाडक्या बहिणी, काही लाडक्या बहिणी ठाणे नगरपालिकेवर बिनविरोध निवडून आलेले आहेत। प्रभागाच्या दृष्टिकोनातून कसं पुढची व्यूहरचना असणार? नक्कीच आतापर्यंत काम करत आलो, याच्या पुढेही काम करणार। नक्कीच आपण बघितलं की या आधी देखील काम करत आले आणि इथून पुढे काम करत राहणार। बिनविरोध निवडून आलेल्या जयश्री फाटक यांचं कौतुक जे आहे प्रभागातील महिलांकडून मोठ्या प्रमाणात बघायला मिळते। मनीष गांगुडे, लोकशाही मराठी, ठाणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।